नमस्कार मित्रांनो. हिंदीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विकी कौशल याने अभिनय केलेला छावा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. थिएटरमध्ये तो बघण्याचा योग आला. म्हणजे अक्षरशः डोळे पाणवतातच प्रत्येकाचे, जो जो मराठी आणि महाराष्ट्रातला आहे. इवन महाराष्ट्राच्या बाहेरही, म्हणजे ते अशी बाउंड्री नाही काही, परंतु प्रत्येक जणाचे डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. कारण अशी जी कहाणी आहे संभाजी महाराजांची, इतिहास आपण लहानपणापासून शिकलो. त्या इतिहासाचं जेव्हा आपण समोर बघतो, तो इतिहास जगल्यासारखा वाटतो आणि की निश्चितच डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही. आपल्या राजा म्हणजे ज्यांनी संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी काय केलं आणि नंतर त्यांच्या ज्या उतरत्या काळात, म्हणजे त्यांच्या जीवनातल्या शेवटच्या काळात त्यांनी काय यातना काय यातना सोसल्या आणि त्याही म्हणजे सोसण्यापासून त्यांना फक्त एक निर्णय घ्यायचा होता, औरंगजेब याला मिळण्याचा. तो त्यांनी घेतला नाही. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी काय केलं ते अक्षरशः मोठ्या पडद्यावर बघून नक्कीच म्हणजे रडूही येतं. आपल्या इतिहासाविषयी राजांनी काय काय बलिदान दिले हे सगळं बघून नक्कीच प्रत्येकाला भावना आहेत आणि त्या तीव्र होऊन जातात. काही गोष्टी म्हणजे स्पेशली मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की प्रत्येकाने नक्की हा पिक्चर बघावा, मूवी बघावी, आपल्या फॅमिलीला मूवी दाखवावी. म्हणजे संभाजी महाराज आणि म्हणजे त्या काळातलं जे वाचण्यामध्ये जे येत होतं, अशी मूवी मी तर पहिल्यांदाच बघतोय. कारण मला नाही आठवत एवढ्या म्हणजे मागच्या काळामध्ये संभाजी महाराजांवर एखादी मूवी आली असेल. आली आहे 1-2 महिन्यापूर्वी मराठीमध्ये ती मूवी आली होती. आता ही हिंदी स्पॅनमध्ये आली. उट्टेकर यांनी प्रोड्यूस केलेली फिल्म आहे ही. आणि ज्यावेळेस ही फिल्म ट्रेलर रिलीज झाला होता त्यावेळेस भरपूर निगेटिव्ह पॉईंट्स टाकण्यात आले, मार्केटमध्ये पसरवण्यात आले. मराठी अभिनेते नाही आहेत, अजय अतुल यांनी संगीत का दिलं नाही, अशा सर्व गोष्टी आणि गैरसमज पिक्चरबद्दल, मूवीबद्दल पसरवण्यात आले. मूवीजमध्ये तर सगळ्यात पहिलं म्हणजे लेझिम खेळताना संभाजी महाराज यांना दाखवलं होतं. ते वादग्रस्त दृश्य काही म्हणजे समाजातल्या काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप नोंदवल्यानंतर ते डिलीट करण्यात आलं. आणि एकंदरीत कुठेतरी म्हणजे तो मूवी आता बघितल्यानंतर असं वाटतंय बरं का, की तेवढ्याच जो होता लेझिम खेळण्याचा प्रसंग, त्याच वेळेस संभाजी महाराज हसताना बागडताना दिसले. नाहीतर पूर्ण मूवीजमध्ये त्यांचं आयुष्य म्हणजे एखाद्या आई, म्हणजे बाळ ते लहान होते त्याच वेळेस आई त्यांची वारली. त्यानंतर मोठे झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे वारले. त्यानंतर गादीसाठी त्यांना त्यांच्या सोयराबाई, म्हणजे त्यांच्या ज्या शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, त्या राजाराम महाराज यांच्या ज्या आई होत्या, त्यांच्याकडनं त्यांना सहन करावं लागलं त्रास. नंतर राज्याभिषेक झाल्यानंतर गद्दार जे शिर्के आहेत, शिर्के बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे त्यांना पकडण्यात आलं आणि नंतर हाल करून त्यांना मृत्यू म्हणजे त्यांची हत्याच करण्यात आली औरंगजेबाकडनं. सो ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे चांगली गोष्ट एवढीच आहे की लोक जात आहेत, लोक आपल्या संभाजी महाराजांना अनुभवतायत थिएटरमध्ये. सो नक्कीच प्रत्येकाने बघावं. इतिहासाला पुन्हा जगण्याचा प्रयत्न झालेला आहे, आपल्या डोळ्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. नक्कीच ह्या मूवीमधनं आपल्या फॅमिली मेंबर असू द्या, लहान मुलं असू द्या, आणि जी आता यंग पिढी आहे त्या पिढीने तर हा नक्कीच बघावा. की कारण कसं असतं, ह्या गोष्टी आत्ता जे युतीतः आपण जो मागचा व्हिडिओ बनवला होता, म्हणजे स्वाभिमान आणि जे वैचारिक लढाई असते त्यासाठी नो कॉम्प्रोमाइज, स्वाभिमानासाठी तर नाहीच नाही. सो ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने त्या डटून सामना करावाच लागतो त्याचा. नक्की तुम्ही सर्वजण प्रत्येकाने नक्की बघावा असा हा मूवी आहे छावा म्हणून. तुम्ही नक्की बघा आणि मूवी बघितल्यानंतर काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.